नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीच्या महिला दिन स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण 8 मार्च महिला दिनाच्या निमित्तानं काही खास महिलांना भेटणार आहोत, ज्यांच्याशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या उत्तुंग भरारी घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना मार्गदर्शन मिळेल. तर आज आपण पत्की हॉस्पिटलमध्ये भेटत आहोत डॉक्टर श्वेता पत्की यांना. नमस्कार मॅडम. नमस्ते. सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. माझ्याकडून आणि पत्की हॉस्पिटल परिवाराकडून सुद्धा आपल्या सर्व दर्शकांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मॅडम, माझा पहिला प्रश्न हा असेल की तुम्हाला वाटतं का की 8 मार्च महिला दिन हा सेलिब्रेट करणं गरजेचं आहे? खरं तर रोजच प्रत्येकच दिवस हा महिला दिवस असतो. त्यामुळे तशी तरी काही स्पेशली महिला दिनाच्या सेलिब्रेशनची मला तरी गरज वाटत नाही. कारण रोजच महिला ही आपलं काम हे चोख बजावत असते. तिच्या भोवती सगळं घर फिरत असतं. जिच्या हाती पाळण्याची दोरी हे आपण म्हणत आलेलो आहोत. त्याप्रमाणे प्रत्येकच दिवस हा महिलेचा आहे. पण तरी देखील 8 मार्चचं औचित्य साधून ज्या महिलांनी आपल्या देशाच्या आणि ह्या जगाच्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांचं आपण आठवण करून त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला नक्कीच आपल्याला ह्या वुमन्स डे सेलिब्रेशनची मदत होईल. आता आपण पाहतो की मुलगीला आपण धनाची पेटी म्हणतो किंवा मुलीचा जन्म हा खूप शुभ मानला जातो. पण तरीसुद्धा आज जगाच्या पाठीवर कुठंतरी असं चित्र दिसतं का की मुलगी ही गर्भातच नको असते? अजूनही आमच्याकडे 2025 साल चालू आहे, पण तरीही आमच्याकडे किती पेशंट येतात जे असं म्हणतात की आम्हाला ऑलरेडी 2 मुली आहेत, आता आम्ही मुलग्यासाठी ट्रीटमेंट घेत आहोत, तर मुलगा व्हायला काही स्पेशल कुठलं औषध आहे का? किंवा टेस्ट ट्यूब बेबी करून मुलगाच आम्हाला होऊ शकेल का? तर ह्या तुमच्या चॅनलचं मी निमित्त साधून हे सांगू इच्छिते की असं कुठलीही गोळी औषध नाही की हे खा म्हणजे मुलगाच होईल. किंवा आपल्या देशात टेस्ट ट्यूब बेबी करा किंवा काही करा, पण गर्भ सिलेक्शन मुलग्याचाच गर्भ सिलेक्ट करून त्या पद्धतीची प्रेग्नन्सी ह्यालासुद्धा लिगली परवानगी नाही आहे. त्यामुळे ह्या कुठल्याही ह्याचा अवलंब न करता जे आपल्याला मूल होईल ते मुलगा असो मुलगी असो त्याला पूर्णपणे व्यवस्थित संगोपन देऊन शिक्षण देऊन त्यालाच सबळ करणं ह्यातच खरं शहाणपण आहे. खरं तर आता तुम्ही शिक्षणाचा मुद्दा काढलाच आहे. तर आपण बघतो एक ठिकाणी आपल्या मंत्रिमंडळात सुद्धा स्त्रियांची वर्णी आहे. तरी पण अजूनही चौकाचौकात आपल्याला वाचायला मिळते की बेटी बचाओ, बेटी पढाओ. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कुठेतरी महिलांविरुद्ध जे गुन्हे होतात त्यांना पनिश करायला आपल्याकडे कायदाच नाही आहे. त्यामुळे समाजात महिलेसाठी असुरक्षितता ही खूप आहे. त्यामुळे जोपर्यंत समाज महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित होत नाही आणि समाजापुढे आपण उदाहरण देत नाही की महिलांविरुद्ध अत्याचार करणाऱ्यांना चोख शिक्षा जोपर्यंत बजावली जात नाही, तोपर्यंत हे थोडंफार कुठेतरी समाजात मुलगी नको, मुलगीची खूप जबाबदारी वाटते किंवा मुलींना स्वतःला नोकरीसाठी बाहेर जाणं, प्रवास करणं ह्या सगळ्या गोष्टी नको वाटणं हे स्वाभाविक आहे. पण त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन महिलांविरुद्ध जेव्हा जेव्हा अन्याय घडत आहे त्यांना व्यवस्थितपणे शिक्षा देणं आणि ती लवकरात लवकर होणं हे फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही एवढे पेशंट्स बघता, तुमच्याकडे सगळ्या महिला, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा महिलांचा प्रेग्नेन्सीचा प्रश्न येतो किंवा महिलांच्या उत्तम आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा पहिल्यांदा कोल्हापुरात नाव हे पत्की मला तरी ऐकायला मिळतं आहे. मग तुम्ही अशा खूप महिलांना भेटलेला आहात. सगळ्यात असा मनाला भावणारा कोणता प्रसंग होता की आमच्याकडे खूप असे प्रसंग होत असतात की खूप कठीण परिस्थितीतनं पेशंटनी ट्रीटमेंट करून प्रेग्नन्सी राहिली आणि मग मूल झालं. तर मला एक 2-3 प्रसंग हे प्रकर्षाने आठवत आहेत. गेल्या आठवड्यातच आमच्याकडे ती डिलिव्हरी झाली. पेशंटचं लग्न अगदी व्यवस्थित 25-26व्या वर्षी झालं होतं. पण लग्नानंतर लगेचच तिला ल्युकेमिया झाला. त्यामुळे तिची किमोथेरपी आणि ह्या सगळ्यामध्ये जवळजवळ 10 वर्ष गेली आणि नंतर तिचं खूप ट्रीटमेंटनंतर पिरियडसुद्धा मग बंद झाले. मग आमच्याकडे ते आले तेव्हा ते सगळी किमोथेरपी वगैरे करून तिचे सगळे व्हेन्स डिस्ट्रॉय झाले होते. तिला साधं सलाईन लावायला सुद्धा हाताच्या नसा मिळत नव्हत्या, कारण किमोची औषधं घेऊन त्या सगळ्या खराब झाल्या होत्या. तर अशा परिस्थितीत तिने मनाची उभारी घेऊन
पुन्हा बाळासाठी ट्रीटमेंट सुरू केली आणि IVF करून पहिल्या सायकलमध्येच तिला जुळे बेबीज झालेले आहेत. तर गेल्या आठवड्यातच तिची डिलिव्हरी होऊन ते कपल घरी गेलं. तर त्यांनी कधीही विचारही केला नव्हता त्यांची ल्युकेमियाच्या डायग्नोसिसनंतर वगैरे, की ह्यातनं बरं होऊन आपल्याला कधी मूल होईल. पण आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. त्याचबरोबर अजून एक घटना आमच्याकडे गेल्या महिन्यात झाली. म्हणजे एक गारगोटी साईडचं दाम्पत्य होतं. एकुलता एक मुलगा होता. 10वीची परीक्षा चालू होती. बाहेर झेरॉक्स करून आणतो म्हणून गेला आणि ट्रकने उडवलं. ॲक्सिडेंटमध्ये जागीच तो ठार झाला. विदिन 15 डेज ते कपल आमच्याकडे आलं. महिलेचं वय जवळजवळ 45 होतं. हजबंडचं वय जवळजवळ 48-49 होतं. आणि लगेच त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि आता विदिन अ इयर त्यांना प्रेग्नन्सी राहून आता त्यांना परत आता त्यांची डिलिव्हरी झाली. त्यांचं बेबी आता एकदम व्यवस्थित हेल्दी आहे. अजून एक प्रसंग म्हणजे आजच ती आत्ता काही 15-20 मिनिटांपूर्वीच ती पेशंट मला भेटून गेली. आमच्याकडे लग्नाला 20-22 वर्षानंतर तिला प्रेग्नन्सी राहिली. जुळी आता तिला बेबीज आहेत आणि तिचा जवळजवळ 6वा महिना चालू आहे आणि गेल्या महिन्यात ती ॲज युजुअल मंथली चेकअपला आली आणि येऊन आमच्याकडे समोर ती रडायलाच लागले. मग आम्ही विचारलं काय झालं, तर ते म्हटले की माझे मिस्टर गेले. कामानिमित्त बाहेर गेले होते, ॲक्सिडेंट झाला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. तर मला आता हे बेबीज हवेत. त्यामुळे त्या बाईच्या म्हणजे ह्याची मला कमाल वाटते धैर्याची, की जुळी मुलं ती म्हणाली की मी नोकरी करते, त्यामुळे मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. ही आता जी माझ्या पोटातली बाळं आहेत हीच माझा पुढे आयुष्य जगायचा हा एक माझा टार्गेट आहे. त्यामुळे मी व्यवस्थित हे प्रेग्नन्सी कंटिन्यू करून मी त्या आता पुढच्या महिन्यात आमच्याकडे राहायलाच येणार आहेत हॉस्पिटलमध्ये. तर त्या म्हटल्या मी 8व्या-9व्या महिन्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, तुमच्या नजरेखाली राहते आणि डिलिव्हरी करून बाळांना घरी घेऊन जाते. त्यामुळे असे जेव्हा आम्ही पेशंट बघतो तेव्हा आम्हाला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळते आणि कुठेतरी आमच्याकडून त्यांना थोडी जरी मदत झाली तरी आम्हाला वाटतं की आमच्या शिक्षणाचं कुठेतरी चीज झालं. तर असे खूप मनाला भावणारे प्रसंग हे होत असतात आणि कुठेतरी आपण आपल्या ह्या शिक्षणाचा आणि शास्त्राचा उपयोग घेऊन अनेक लोकांच्या आयुष्यात कुठेतरी एक आशेचा किरण देत आहोत याचं मनोमनी समाधान आहे. बरं, आता महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना असा कोणता सल्ला देऊ इच्छिता? प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर महिलेच्या तब्येतीचे वेगवेगळ्या समस्या आपल्याला बघायला मिळतात आणि आजकाल ह्या समस्या खूप वाढत आहेत आणि ह्याला एकच कारण आहे, ते म्हणजे बदलणारी जीवनशैली. आजकाल आपण खूप बसून काम करतो आहे, शारीरिक हालचाल कमी आहे, व्यायाम जवळपास शून्यच आहे, आहार व्यवस्थित नाही, बाहेरचं रेडीमेड फूड खात आहोत, त्याचबरोबर झोप कमी झाली आहे आणि स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. अगदी लहान मुलींपासून ते 60-65-70 इयर्सच्या आज्यांमध्ये सुद्धा स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामुळे सर्वच वयोगटातील स्त्रिया ॲज वेल ॲज जेंट्स सगळ्यांचंच आरोग्य हे बिघडत चाललं आहे. तर प्रत्येक अवस्थेत काय काय प्रॉब्लेम्स स्त्रियांना येतात ते आपण बघू. अगदी शाळकरी मुलींमध्ये 5वी-6वीच्या मुलींमध्ये लठ्ठपणा खूप वाढत चालला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच जेव्हा MC सुरू होते महिलेची, मुलीची तेव्हापासूनच प्रॉब्लेम डेव्हलप होणं ह्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. तर शाळकरी मुलींच्या आईवडिलांनी त्यांना चांगल्या आहाराची आणि चांगल्या व्यायामाची सवय ही लवकरात लवकर लावणं हे फार आवश्यक आहे. म्हणजेच उद्या ती मुलगी 11वी-12वी नंतर जेव्हा घर सोडून पुढच्या शिक्षणाला बाहेर पडेल आणि नंतर नोकरीनिमित्त बिझी होऊन जाईल, तेव्हासुद्धा ह्या ज्या सवयी तिच्या लागलेल्या आहेत याचा तिला नेहमी आयुष्यभरासाठी फायदा होईल. त्याचबरोबर दुसरा मोठा फरक मुलीच्या आयुष्यात येतो म्हणजे लग्न होऊन जेव्हा ती सासरी नांदायला जाते, तेव्हा कितीतरी आमच्याकडे महिला येतात, त्या सांगतात की लग्न होईपर्यंत पिरियड अगदी रेग्युलर होते, मी बारीक होते आणि लग्न झाल्यापासून काय माहिती वजन वाढत चाललं आहे, पाळीची अनियमितता वाढती आहे. तर हे जेव्हा आयुष्यात स्ट्रेसफुल इव्हेंट सुरू होतात किंवा आपलं अचानक जीवनशैली बदलते, दिनचर्या बदलते, तेव्हा हे पिरियड्स थोडेसे इरेग्युलर होणं, वजन वाढणं हे सुरू होतं. मग अशावेळी ह्या महिलांना पुढे जाऊन प्रेग्नन्सी राहायला सुद्धा थोडासा त्रास होतो. आता आजकाल प्रेग्नन्सीमध्ये वाढत असलेलं BP आणि प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस हे पण खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळतं. तर आपल्याला जर प्रेग्नन्सीत BP वाढतंय असं लक्षात येत असेल, तर डॉक्टरांनी दिलेल्या ज्या गोळ्या आहेत त्या डोसमध्ये घेणं महत्त्वाचं आहे. खूपदा पेशंट्स काय करतात, घरी BP तपासतात, ते नॉर्मल आलं की स्वतःच्या मनाने गोळ्या बंद करून टाकतात. तर ते खूप धोक्याचं आहे. भारतामध्ये गरोदरपणात वाढलेला BP हे मातामृत्यूचं नंबर 1 कारण आहे.
त्यामुळे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की जर BP वाढत असेल तर त्या गोळ्या त्याप्रमाणे घ्यायला पाहिजेत. आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे, प्रोटीन्स वाढवायला पाहिजेत आणि BP हे वेळोवेळी चेक करत राहायला पाहिजे. आता डिलिव्हरी झाली, प्रेग्नन्सी व्यवस्थित झाली, 40-45शीकडे वय गेलं आणि आता मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीची वेळ आली, की पुन्हा वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू होतात. फायब्रॉइड्स असणं किंवा पिशवीला सूज येणं, ह्याच्यावर सुद्धा आम्ही पेशंटला कुठलंही औषध देण्याअगोदर 2 गोष्टी सांगतो, म्हणजे आहार सुधारा आणि व्यायाम सुरू करा. तर महिलेला नेहमीच म्हणजे पुरुषांनासुद्धा आठवड्यातनं 150 मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. एस्पेशली महिलांना आठवड्यातनं एकदा वेट ट्रेनिंग करणं आवश्यक आहे. तर खूपशा ज्या रुरल साईडच्या महिला आहेत, ज्यांना गावात जिमची वगैरे सोय नाही, त्यांना मी सांगतो की तुम्ही साध्या डंबेल्स घरात आणून ठेवा आणि घरीसुद्धा तुम्ही एक 10 मिनटं वेळ काढून त्या पद्धतीने व्यायाम करू शकता. त्याचबरोबर आहारात पेशंट म्हणतात, नाही पण आम्हाला डाएट करायला वेळच नाही. पण डाएट करणं हे फार अवघड असायची गरज नाही. तुम्ही आहारात रोजच्या रोज 2 फळं, एखादी पालेभाजी आणि एखादी कोशिंबीर एवढे 4 पदार्थ सहज आपण समावेश करून घेऊ शकतो. त्याचबरोबर आजकाल सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन देखील आलेलं आहे. आपल्या घरात ज्या लहान मुली आहेत त्यांना आपण ते देऊ शकतो. त्याचबरोबर पुढे जाऊन महिलांना सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरची कुठे सुरुवात तर नाही आहे ना. त्याचबरोबर पॅप स्मिअर आणि रेग्युलर सोनोग्राफी हे करून सर्व्हायकल कॅन्सर किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर, ओव्हॅरियन कॅन्सर ह्याची कुठे सुरुवात नाही आहे ना, याचा देखील अवेअरनेस हा समाजात वाढला पाहिजे. आपल्या सामाजिक क्षेत्रात कसे बदल झालेले आहेत किंवा कशी अजून सुधारणा झाली पाहिजे याबद्दलही माहिती दिली आणि महिलांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शारीरिक आरोग्य कसं जपलं पाहिजे, आपलं डेली रुटीन कसं असलं पाहिजे आणि होणारे काळानुसार असणारी आलेली औषधं आणि प्रत्येक आजारावर असणारा उपचार याबद्दलही माहिती दिली. आमच्या पत्की हॉस्पिटल परिवाराकडून आपल्या सगळ्यांना वुमेन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. या वुमेन्स डेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं आरोग्य नेहमी निरामय असावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. तर महिला किती प्रेमळ असतात आणि तिच्यामध्ये असणाऱ्या स्ट्रेंथ याबद्दल पण मॅडमनी सांगितलं. तर अशाच प्रेरणादायी महिलांची भेट आपण घेत राहू. पाहत राहा TV नेक्स्ट मराठी.